तर मग गुड मॉर्निंग बोल, तू पण बोल. इजा गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. आजचा दिवस आहे 4th डे आणि आज आपण चाललोय साऊथ मध्येच काबो दे रामा बीचला. सॉरी पहिला फोर्ट विजिट करू, देन आफ्टर आम्ही बीच बघूयाच कसं काय, कारण की 2-3 बीच पण विजिट करायचे आहेत आपल्याला. याचे बायसेप दाखवत असतो नुसता. हो. आणि ही भूमिका, मम्मी आणि माझे पप्पा. तर गाईज आता आपण आलो आहोत कॅबो दे रामा फोर्टला. हे ऍक्च्युली माझी ड्रेसिंग आहे, ते मी फक्त जस्ट ह्याच्यासाठी घातलं होतं गाडीमध्ये कम्फर्टेबल. इकडे पार्किंगला जागा आहे, पार्किंगचे पैसे नाही आहेत मेन. पहिला ठिकाण. आणि हा आहे काबो दे रामा फोर्ट. या किल्ल्यावरच्या तोफा आहेत, 2 तोफा एका बुरुजावर आहेत. एकच गोष्ट आहेत बघायला किल्ल्यावरती. तर बऱ्याच तोफा अजूनही आहेत बघायला भेटतात बऱ्यापैकी. वरती पण 2-3 तोफा होत्या, इथे पण या 2 तोफा आहेत. आणि कदाचित त्या साईडने व्ह्यू छान येईल आपल्याला. वरती जाऊन बघू आपण कसा काय व्ह्यू येतो, कारण की त्याच्या समोर एक समुद्र आहे आणि वरून एक समुद्राचा व्ह्यू एकदम छान दिसेल आपल्याला. तर मग ते बघून घेऊ आपण. दृश्य दिसतोय समुद्राचा, तर तो बघूया आपण. द्या माझ्याकडे दे. पकडा मला. हे बघा.
पोचलो आहोत बेतूल फोर्टला. हा बघा किती छान. आणि त्या साईडला एक बीच आहे. आम्ही फोर्टच्या जागेवर आहोत आणि हे बघा मासे बघा एवढा क्लीन आहे ना. हे बघा मासे, पाणी एकदम. हे बघा, चल मग येते का. हे बघा किती छान मासे, पण एकदम खारा मासा मासे ते. आता ही तुम्हाला काय बोलली ते माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो हा बेतूल बीच समोर आहे आणि इथं या साईडला बेतूल फोर्ट आहे आणि तिथे तुम्हाला आता शॉर्टला तिकडे आम्ही जाणार नाही आहोत, पण तिकडनं तुम्हाला ते हे काय होतं गवतीच्या नाही दीपस्तंभ, लाईट हाऊस, मराठीमध्ये शब्द चांगले वाटतात. आणि बेतूल फोर्टचा मार्ग आहे हा, इकडून यायचा. देऊळ थोडा चालायला लागते. देव एकदम बघून बघा, इथे रस्ता बघा. रस्ता एकदम माडाच्या झाडातनं वळणाची पायवाट आहे. ऍक्च्युली रस्ता नाही, पायवाट आहे ही माडाच्या झाडामधून. पुढे जाऊन बघू. घरा असल्यावर पण माशांचा पाठलाग शोधत नाही. आई आल्या तरी पण माशांचा पाठलाग शोधत नाही. आता गलाला मासा भेटले, हातान घेतले. नाव तेच सांगतील. मंगळूर, एकरू कुठल्या प्रकारचा एकरू. आणि या माणसाही पकडलेला आहे, आम्ही फक्त घेतलेला आहे. यो दे त्याला दे पकडाचा दुसरा कट. काटो आता आम्ही आलोय ओलेलियम बीच. परफेक्ट प्रोनाऊन्स माहीत नाही मला परफेक्ट काय आहे, पण बरेचसे 2-3 प्रोनाऊन्स होतात या बीचचे. तर मग आता हे बघा, हा थोडासा क्राऊडेड बीच आहे ॲगोंडा बीचपासून. आणि इथे बॅक साईडला जस्ट आता मासे मारून आणलेले आहेत. हे बघा, हे बघा, जस्ट मासे मारून आणलेले आहेत. तर मग आता आम्ही कायकिंगचा एक्सपिरियन्स घेतोय, पण रिव्हरमध्ये नाही येतो, सीमध्ये आहे. तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर बघूया मग कसा आहे आपला एक्सपिरियन्स. मला आतमध्ये जाऊन पण आम्ही एक व्हिडिओ शूट करू. चला मग, रेडी ना. बकरी आहे ही, बकरी. हे बघा, हा आमचा समुद्राच्या मधला कायकिंगचा एक्सपिरियन्स आहे. हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आम्ही रिव्हरमध्ये एक्सपिरियन्स घेतला होता मालवणला. आता हा बीचवरचा गोव्यातला समुद्रातला एक्सपिरियन्स आहे. माझ्या चष्म्यावर पूर्ण पाणी आलेलं आहे. सध्या मी ब्लॉगसाठी पलटी भूमीकडे दिलेले आहे आणि आमच्या आता चालू आहे बीच पाण्यामध्ये व्लॉगिंग. सो रिस्की फॉर युअर मोबाईल. आमची डोलहरी येऊन चालेल तरी पण तुम्ही दोघे तिला पण नाही सांगणार मी मारायला. हा या ना, तुम्ही या साईडला दिसता जरासा. तू नीट घे, तू तुमचा इथे. ठीक आहे, रेडी स्टेडी गो. मी गायब. आम्ही दोघे खाली. आणि आता आमची रेसिंग चालू आहे, समुद्रात रेसिंग. हालू काय नाही, हारलो तरी चालेल. कोण आहे आपल्याकडे. थोडासा आमचा रिलॅक्स मोमेंट चालू आहे. थोडासा एका जागेवरती चिल गाईज वेट कम.
कमरेचा काटा निलोत. जेवढी मजा आहे तेवढी त्याच्यासाठी मेहनत सुद्धा आहे. चल तर मग आता आपण डायरेक्ट बीचच्या बाहेर गेल्यावर भेटू. बाय. आणि हे इथे बागडे जस्ट मगाशी आम्ही तुम्हाला दाखवलंय की या बोटीत न आले इथे विकायला बसलेले आहेत आणि प्रकाश पाटील यांची इच्छा झालेली खायची म्हणून आम्ही ते घेतले आता. तर आजच्या तुसाठी आम्ही बागडे आणि सुरमई आणले. मॅरिनेशन आधीच करून ठेवला होता. आल्याबरोबर उशीर झाला याला म्हणून आल्याबरोबर पहिला मॅरिनेशन केलं होता. आणि चिकन तवा फ्राय. पहिला आपण बागडे आणि सुरमई फ्राय करून घेऊ. पहिला सुरमईच करू देन आफ्टर बागडे. सुरमई करली तेच असते. ही गेली आपली तव्यामध्ये सुरमई. कॉर्नफ्लावर आणि रवा नाही भेटला नाही तर सुरमई रवा फ्राय झाली असते. खमंग आणि मला अशी जोराची भूक लागलेली. आणि एक याच्यातला विशेष म्हणजे पहिला नंबर यावेळी दीपिकाने लागलेला आहे. 2 बोट आधीच तरुण तिने खाल्लेले आहेत. सोबत मी पण होतो. हा म्हणजे तुम्ही दोघांही खाल्ला असा. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. जेवायला आजचं जरा आमचं स्टार्टरच भरपूर जास्त आहे. बघा खायला 3 जण आहोत. सुरमई फ्राय, बागडा फ्राय आणि हे चिकन तवा फ्राय म्हणजे मसाल्यावर कडक करून खायला. अजून इकडं हाय अजून त्याचं अजून काही मेन कोर्स तो मेन कोर्स आहे. पण स्टार्टर बस सगळे तुटून पडणार आहेत. आणि ही सॉफ्ट प्लेट रेडी त्या चिकन. कसं आलाय शब्द ना माझ्याकडे. ही आधीच खाऊन मोकल्या हिला विचारतो पण विचारतो कसं झालं. जांभर जांभर आपला स्टॉल आहे म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्स असेल. हो माहिती माझ्याकडे ना चिकन तवा फ्राय कडक झाले. कडक खायला तर घ्या कलेजी खावा बघ. थँक्यू. आणि सुरमई सुरमई तर एकदम कडक झाले बघा. असे हाल पीस बघा. हलणार पण एवढे कडक झाले. कडक म्हणजे खाण्यासाठी एक नंबर झाले. तुम्ही असं नका समजू की करपलेत ते. असं नाही येत ते. नाही मसाल्यावर बनवलेले आहेत म्हणून ते तसे झालेत. त्यासोबत एक सलाड आणि बागड्यावरून तुटून पडलेले आहे विथ सॉफ्ट ड्रिंक. गोव्याला येऊन सॉफ्ट ड्रिंक पिणारे आम्ही माणसं. सो चला तर मग एन्जॉय करू या फूड. हे बागडे आहेत ना बागडे हे या माणसाने घेतलेलं ताजं बागडा जे आमच्या समोर बोट आलेली समुद्रातून. हा आणि ते साईडला काढत होतं. या माणसाने जाऊन ते घेतले खायासाठी. नंतर आल्यावर समजलं का उपवास आहे गुरुवार. म्हणजे गुरुवार विसरलेला तर त्याला मी सांगतो खा एकदम ताजं फ्रेश आणि कुरकुरीत झालं ते बागडा. 12च्या नंतर काय तर बोलते 12च्या नंतर खायला तर खाते नाही खाते. 12च्या नंतर आली संकष्टी. 12च्या हा नंतर बोलते 12च्या नंतर खायला त्यात आली संकष्टी. ते झाला यांचा पोपट. त्याच्यानंतर शनिवार. त्याच्यानंतर शनिवार. मग राहिले बागडे मालवण बागडा सगळा इकडच. इकडच. इकडेच हे शाकाहारी प्राणी यांना